टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। परळी शहरातील अत्यंत महत्त्वाची असलेली सरस्वती नदी आहे आणि याच नदीमध्ये पाहिलं तर गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं आणि त्या प्रमाणे पाहिलं हजार लोकांच्या घरामध्ये संसार उद्ध्वस्त झाले होते। मात्र याच आता नदीमध्ये पाहिलं तर परळी शहरातील जे राजकीय भूमाफी आहेत त्यांनी याच्यावर कब्जा करण्यात आलेला आहे, कब्जा करत होते आणि त्याचे बांधकामही करण्यात आलं होतं। याची बातमी कुठच्या TV9 दाखवली आणि त्यानंतर जे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आहेत त्यांनी दखल घेतली आणि संपूर्ण कामाला स्टॉप करण्यात आलेलं आहे। नेमकं काय प्रॉब्लेम झालं, काय समस्या आहेत, माझ्यासोबत काही परळीकर नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी जाऊन घेता। दादा काय सांगाल, गेल्या वर्षी याच नदीमधून पाणी आलं होतं आणि अनेक लोकांच्या घरात पाणी शिरलं होतं, काय सांगाल? नाही, आमच्या घरात 1.5 फूट पाणी शिरलं होतं घरामध्ये। आमचं ऑलरेडी घर 3 फूट हाईट आहे रोडपासून, तरी पण 1.5 फूट पाणी घरात आलं होतं। आणि हे जे नगरपालिकेनं कॉम्प्लेक्स बांधलेले ते म्हणजे नदीवर आहेत, तर नदीवर बांधकाम करता येत नाही असा गव्हर्नमेंटचाच रूल आहे आणि पर्यावरण खात्यातसुद्धा आहे, नियमच आहे, पण यांनी बांधकाम केलेलं आहे, नगरपालिकेने अतिक्रमण केलेलं आहे। तसं पाहिलं तर आता पर्यावरण मंत्री हा पंकजा मुंडे आहेत, आपल्या गावाचे आहेत। आता पाहिजे मूळ या नदी पात्राचं आहे 50 फुटाचं, तर या ठिकाणी पाहिलं तर आता भूमाफियांनी संपूर्ण त्याचा कब्जाच केलेला आहे। आता मूळ त्या 20 फुटात राहिलेलं आहे आणि त्या 20 फुटामध्ये दुसरं पाहिलं तर लोक कब्जा करले येतं। कब्जा लोक आता ते अगोदर ऑलरेडी कमी झालेले पात्र, तर रुंदी कमी झालेले 50 ते 60 फूट आहे याचं पात्र, पण आता 20 फुटच राहिलेली आणि त्या ते बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण केलेले आहेत लोकांनी। तर हे अतिक्रमण लवकरात लवकर काढून घेण्यात यावं आणि नदी स्वच्छ सुशोभीकरण लवकरात लवकर उपक्रम राबविण्यात यावा नगरपालिका किंवा राज्य सरकारनं, ही जनतेची मागणी। आता काय सांगाल, काय महत्त्व आहे या सरस्वती नदीचं, काय सांगाल? काय की आपलं परळी हे तीर्थक्षेत्र आहे आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वं ज्योतिर्लिंग असल्यामुळे या ठिकाणी विशेष असं महत्त्व म्हणजे या परळी क्षेत्रात 3 नद्या आहेत। 3 नद्यांचा उगम दक्षिणेला होतो आणि पुढे ते उत्तरेला गोदावरी पात्रामध्ये मिसळतात। त्या 3 नद्यापैकी एक महत्त्वाची नदी असलेली ही सरस्वती नदी आहे। परळीपासून साधारण 7 किलोमीटर अंतरावरनं दक्षिण दिशेनं ह्या नदीचा उगम झालेला आहे आणि शहराच्या मधोमध जाणारी ही सरस्वती नदी, ज्याचं पात्र फार मोठं होतं। तसं पाहिलं तर रेकॉर्डमध्ये 15 मीटर पात्र असं सांगितलं जातं, पण आज पाहिलं गेलं तर फक्त 15 फुटाचंच पात्र राहिलेलं आहे आणि होत असलेलं अतिक्रमण। पण अनादी कालापासून ह्याचं महत्त्व असं आहे की या सरस्वती नदीवरती पूर्वी जे काही कर्मकांड केली जायची ते या नदीमध्येच केली जायची। या ठिकाणी 12 महिने पाणी व्हायचं, पण आता मध्यंतरी जसं जसं अतिक्रमण होत गेलं, पात्रामध्ये पाणी राहिलं नाही, त्याच्यामुळे कर्मकांडाची गोष्टी सगळ्या या ठिकाणी लुप्त झाल्या। आता लोक यासाठी कर्मकांडाला गंगाखेडला जाऊ लागली आहेत। त्याच्यामुळे ही सरस्वती नदी आहे, ह्या अतिक्रमणामुळे सगळ्यांना ज्या काही गोष्टी अडचणीला सामोरं जावं लागतं आहे, जसं मागच्या वर्षी पूर झाला, पुरामध्ये आमची घरं पाण्यामध्ये होती, ह्या सगळ्या समस्या आहेत। आम्ही स्थानिक लोक आहेत, वारंवार नगरपालिकेला ह्याबद्दल सांगतो आहे, पण नगरपालिका याबद्दल दक्षता घेत नाही। आज तर पाहिलं तर या ठिकाणी नदीपात्र उत्खनन चालू होतं, माननीय पंकजाताईंनी या ठिकाणी येऊन दखल दिली आणि आपण सर्व मीडिया वर्गांनी या ठिकाणी दखल दिल्यामुळे हे सगळं विषय उदयास आला। दादा काय सांगाल, काय समस्या लोक? समस्या अशी आहे की जे नदीपात्रामध्ये लोक येऊन घाण टाकतात, स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागलेला नाही आहे। बऱ्याच वेळेस नगरपालिकेला सांगितलेले, प्रशासनाला सांगितलेले, कचऱ्याची समस्या आहेच आहे आणि लोक वारंवार सांगतात, पण नगरपालिका ती मनावर न घेता की चालढकल करते। आता पर्यावरण मंत्री स्वतः पंकजा मुंडे येतात, ते इथले येतात आहेत, पर्यावरण मंत्री आहेत, पण ते त्याच्यावर फॉलोअप घेतच आहेत आणि त्याच्यावर त्यांनी कारवाई योग्य ती करावी ही नागरिक। काय अपेक्षा आहेत पंकजा मुंडेकडून, काय अपेक्षा असणार आहेत? स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावावा ह्याच आमच्या अपेक्षा आहेत। दादा पाहिलं ते TV9 बातमी दाखवली होती, त्यानंतर स्वतः पंकजा मुंडे इथं आले, त्यांनी दखल घेतली, पाहणी केली आणि त्यानंतर जे अतिक्रमण जे होतं भूमाफियांचं ते कुठे आता थांबलेलं दिसतंय, काय सांगाल? खरं तर ह्या बातमीची कठोर दखल TV9ची संभाजी मुंडे यांनी घेतली। या नदीत ज्या वेळेला JCB टाकून खोदण्यात येत होतं त्यावेळेला त्वरित TV9 धावून आल्यामुळं नागरिकांना एक थोडासा दिलासा मिळाला। प्रशासकाला आपण वारंवार कळूनसुद्धा प्रशासकानं, नगर परिषद प्रशासकानंच ह्याच्यात अतिक्रमण करून दुकानं बांधले, जी की 10 वर्षापासून बंद आहेत। त्यामुळं मागच्या वर्षी पुरासारखा मोठा धोका नागरिकांना सहन करावा लागला। आता ही बिनदिक्कत दिवसाढवळ्या ह्या नगर परिषदेत JCB घालून खोदण्यात आली, याचा आम्ही विरोध केला आणि हा डाव हाणून पाडला। तर या आपल्या तालुक्याच्या मतदारसंघाच्या पालकमंत्री या राज्याच्या पर्यावरण मंत्री आहेत, आता त्यांच्या माध्यमातून त्यांनी भेट दिली व नगर परिषद प्रशासन त्वरित हल्लं व नगर परिषदेने आता अतिक्रमणधारकांना नोटीसही दिलेल्या आहेत। या नदीनं मोकळा श्वास घ्यावा,
नदी वाहती व्हावी, नदी स्वच्छ व्हावी. नदी स्वच्छ नसेल तर इथे नागरिकांना डासाचा त्रास, वासाचा त्रास, प्रत्येक त्रास होतोय. तर नगर परिषद प्रशासनानं आता तरी जागं व्हावं आणि नागरिकांना दिलासा द्यावा. काय काय सांगाल तेव्हा काय म्हणजे काय तुम्हाला समस्या जावं लागते? समस्या म्हणजे असे की ह्या गेल्या 15-20 वर्षामध्ये या सरस्वती नदीला सगळे ह्यांनी नाला आणि घाण कचरा डेपो केल्यासारखं ह्यांनी करून ठेवलेलं आहे. नगरपालिकेचे स्वतः कर्मचारी इथं कचरा आणून टाकतात. त्याप्रमाणे या परिसरामध्ये, या जवळच्या परिसरामधले जेवढे काही लोक आहेत, हे लोक त्यांच्या घरात कुणी मृत झालं, कोणते जनावर मेले किंवा कुठले काही प्राणी काही जरी त्यांच्याकडे घाण वस्तू असतील किंवा काही जरी झालं, त्याचप्रमाणे इथं काही घोड्यावाले राहतात. ते घोड्यावाले त्यांच्या घोड्याची लीट इथं आणून टाकतात. ह्या नदीला, पवित्र नदीला, ह्या सरस्वती नदीला ह्यांनी सगळी घाण करून टाकलेली. आणि काही म्हणजे नगरपालिकेचेच लोक जे की नगरसेवक, नगराध्यक्ष राहिलेले आहेत आणि काही इथले तज्ज्ञ म्हणजे इथले खानदानी लोक आहेत, पण ते लोक ह्या सरस्वती नदीला आज लेंडी नावाने संबोधित करतात. हे सगळ्यात मोठी म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे. 2 दिवसापूर्वी पंकजा मुंडेंनी दखल घेतली होती आणि त्यांनी स्वतः पाहणी केली. त्यानंतर पाहिलं ते आता नगर प्रशासनाच्या वतीने जे लोक अतिक्रमण त्या लोकांना आता नोटीस देण्याचं काम करण्यात आलेलं आहे. तुम्हाला पंकजा मुंडेकडून काय अपेक्षा आहे? आता आम्हाला पंकजा मुंडेकडून अपेक्षा अशी आहे की ताईंनी या नदीचं परत पुनर्वसन करावं. म्हणजे जशी ही नदी पहिले पवित्र नदी होती, ज्याप्रमाणे ह्या नदीमध्ये लोक आंघोळ करायचे, ह्याच्यामध्ये कपडे धुवायचे, ह्याच्यामध्ये सगळेजण येऊन म्हणजे गुण्यागोविंदाने ह्याच्यात स्नान करायचे, तशी हे पवित्र नदी आज पण तुम्ही जर बघाल आंबेवशीतल्या पुलावर जुन्या गावातल्या ज्या महिला आहेत त्या दर्शनाला, ज्यावेळेस वैद्यनाथच्या दर्शनाला जातात, या सरस्वती नदीची पूजा केल्याशिवाय त्या पुढं जात नाहीत. त्याप्रमाणे मग पंकजाताईंनी सुद्धा याच्यावर निर्णय घ्यावा, त्यांच्या प्रशासनाने निर्णय घ्यावा की हे सरस्वती नदी पहिल्यासारखी व्यवस्थित करावी आणि स्वच्छ ती वाहती करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.